नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेला दीड महिना महाराष्ट्रभरात एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे आणि ते आहेत लाखोंच्या संख्येनं निघणारे मराठा समाजाचे मोर्चे, तेही शांततेत आणि शिस्तीनं. अण्णांनी जनलोकपालसाठी आंदोलन छेडलं होतं, ते गाजलं, त्याची जगभर चर्चा झाली, ती अहिंसक लढ्यामुळे. तोच अहिंसक लढा, शिस्त मराठा समाजातही दिसली आणि त्या शांततेमुळे या देशभर या मोर्चांची चर्चा सुरू आहे. पण काल त्यात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या व्यंगचित्राची भर पडली आणि आज ठाण्यात, वाशीत शिवसेनेच्या कार्यालयांवर किरकोळ दगडफेक, शाईफेक झाली. आणि अर्थातच मोर्चांपेक्षा आज व्यंगचित्र आणि त्याच्या राजकारणाची चर्चा जास्त रंगली. खरं तर व्यंगचित्र हे धारदार आणि अहिंसक शस्त्र आहे, तेही दुधारी. कुणी त्याला शुगर कोटेड पिल म्हणतं. एखाद्या धारदार शस्त्राचा वार बरा झाला की माणूस विसरून जातो, पण कार्टूनचे फटकारे अनेक वर्ष बोचत राहतात. ही त्या माध्यमाची ताकद आहे. पण व्यंगचित्र जो रेखाटतो त्याच्या थॉट प्रोसेसप्रमाणे वाचकांपर्यंत पोहोचलं नाही तर अनर्थ होऊ शकतो. त्यामुळेच कालचं सामनातलं व्यंगचित्र शिवसेनेच्या अंगलट आलंय का, असा प्रश्न निर्माण झालाय. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते नारायण राणे, भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण, राजकीय निरीक्षक अजित सावंत, निवृत्त न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत सर. मुद्दा असा आहे की या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी की व्यंगचित्राचं राजकारण सुरू झाल्यानंतर शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली. आम्हाला कुठलीही माफी मागण्याची गरज नाही, आम्ही कुठलीही चूक केलेली नाही किंवा आमचं तसं कुठलंही व्यंगचित्र छापण्यामागे इंटेन्शन नव्हतं असं म्हटलंय. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी पहिल्यांदा काय म्हटले ते ऐकूयात, मग चर्चेला सुरुवात करूयात. असं आहे की मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हे जे काही व्यंगचित्राचा वाद पेटवायचा कोणाचा प्रयत्न होता त्या समाजकंटकांचा पर्दाफाश केला. त्यामुळे वातावरण निवळलं. परंतु ते पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले करतायत. ते विखे पाटील आणि धनंजय मुंडे याच्यात आघाडीवर आहेत. खरं तर मराठा समाजाला रस्त्यावर उतरायला कोणी भाग पडलं, दुसरं तिसरं कोणी नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवालेच याला जबाबदार आहेत. 15 वर्ष सत्ता भोगताना त्यांनी मराठा समाजाला त्या हितासाठी कोणती योजना आणली नाही, त्या आरक्षणाची अंमलबजावणी पण नीट केली नाही. अशा प्रकारचा अहवाल त्यांनी घेतला त्या समितीकडून बनवून, तो कोर्टात टिकला नाही आणि त्यामुळे त्यांनी ते संबंध प्रश्न वाऱ्यावर सोडून दिला आणि आपली नामुष्की लपवण्यासाठी आता शिवसेनेवर आगपाखड करतायत. खरं तर मला असं दिसतंय की ह्या सगळ्या मोर्चांमध्ये मराठा क्रांती आणि त्या आंदोलनाच्या सर्वत्र भगवे झेंडे डौलाने फडकताना पाहून या लोकांना हे पाहत नाही. त्यांना ते नाही, पण फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरतीच तुम्ही टीका करताय, कारण तुमचे सत्तेतले सहकारी असलेलं भाजप सुद्धा, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे. नाही, असं आहे कारण आशिष शेलार यांनी त्या संदर्भातलं ट्विट केलं. पेटवणारे जे कोणी आहेत ते निष्कारण हा वाद पेटवायचा प्रयत्न करतात. अहो, खरं तर हा या प्रश्नाच्या मुळाशी गेलं पाहिजे, त्या प्रश्नावरची उत्तरं शोधली पाहिजेत की मराठा आंदोलनाचा रोग कुठे आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत. तो विषय दिला सोडून आपल्या जबाबदाऱ्या झटकून हे नको तो वाद निर्माण करून मराठा समाजाचं आंदोलन योग्य दिशेने चाललेलं आहे, शिस्तीत चाललेलं आहे, ते चिघळवण्याचाच हा प्रयत्न आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बर, शिवसेनेचं आता नेमकं म्हणणं काय, म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातली शिवसेनेची भूमिका काय आहे? आम्ही भूमिका स्वच्छ केलेली आहे. सामनामध्ये संजय राऊतांनी विस्तृत लेख लिहून या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ठिकठिकाणच्या शिवसैनिकांना स्पष्ट सूचना केल्या की या आंदोलनाला मदत करा, पाठिंबा द्या, असं केलेलं आहे. त्यांच्याशी आमच्या कार्यकर्त्यांचा संपर्क आहे. परंतु ते हे सगळं विसरून आणि तिथे फडकणारे जे भगवे झेंडे आहेत त्यामुळे पोटदुखी सुरू झालेली दिसते अनेकांची. ते असू द्या, परंतु मला असं वाटतं की मराठा क्रांती मोर्चाचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते काही यांनी विचलित होणार नाहीत. त्यांना हे पूर्ण माहिती आहे की आपल्या बाजूचं कोण आणि दिखावा कोण करतंय. बर, सामन्यामध्ये जे व्यंगचित्र छापून आलेलं आहे त्यावरून बराचसा असंतोष सध्या आहे. अनेक ठिकाणी दगडफेक सुद्धा सामन्याच्या कार्यालयावरती झालेली आहे. तर त्या व्यंगचित्राबद्दल दिलगिरी मागणार का? बद्दल मी माझं म्हणणं असं आहे की हे व्यंगचित्र म्हणजे शिवसेनेची किंवा दैनिक सामनाची भूमिका नाही. असं व्यंगचित्र आलं म्हणजे ते एक हास्य चित्राचा भाग आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही जाती जमातीचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. विनाकारण वाद पेटवण्याचा हा प्रयत्न झालेला आहे.
या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी अशी सुद्धा मागणी आता जोर धरायला लागली आहे. सामान्य कार्यकर्त्यांमधून सुद्धा मागणी होते, राजकीय पक्षांकडून होते, त्याबद्दल काय? नाही, राजकीय पक्षांकडूनच होते आहे. बर, कारण प्रत्येकाला हे आपली राजकीय आपल्या पोळीवर तूप ओढायची हाव सुटलेली आहे. असे लोकच ह्याच्यासाठी जास्त टपलेले दिसत आहेत. मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा गैरसमज यातला दूर झालेला आहे. पण मग उद्धव ठाकरे माफी मागणार या संदर्भात? प्रश्नच येत नाही. जो काही खुलासा करायचा होता तो व्यवस्थित केलेला आहे आणि तो जे कार्यकर्ते आहेत त्यांना पटलेला आहे. चला, तर म्हणजे शिवसेनेची भूमिका अशी आहे की काँग्रेस राष्ट्रवादी विघ्नसंतोषीपणा करत आहे. आपण सुरुवात करूयात. नारायण राणे आहेत आपल्यासोबत, माजी मुख्यमंत्री आहेत, माझे शिवसेनेचे नेते आहेत आणि आता काँग्रेसचे नेते आहेत. नारायण राणे सर, तुम्ही हे सगळं ऐकलं असेल, तुम्ही सुभाष देसाईंचा अख्खा फोन ऐकला, अख्खी प्रतिक्रिया ऐकली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा वाद चिघळवण्याचा, याचं राजकारण करण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा डाव आहे, हा विघ्नसंतोषीपणा आहे आणि तो शिवसेना खपवून घेणार नाही. शिवसेनेला जे का आता घडतंय ते खपून घेणार नाही असं सुभाष देसाई म्हणतात. आता त्यांची काय ताकद आहे ना, ते आता या आंदोलनाच्या वरून की ज्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयावर दगडफेक झाली, वेगवेगळ्या कार्यालयावर दगडफेक झाली, सामना प्रेसवर नवीन मुंबईला झाली आणि त्यामुळे ते खपून घेणार नाही वगैरे, हे आता समजा इतिहास जमा झाला. आता हे शब्द तुमच्या तोंडी येणं चुकीचं आहे आणि ती शोभा देत नाही. मुळात म्हणजे मला असं सांगायचं आहे की एका बाजूला सामनामध्ये जे व्यंगचित्र आलं त्या व्यंगचित्राबद्दल ते ना माफी मागत, मग त्या व्यंगचित्रात काही चुकीचं आहे हे कबुली करत नाहीये. हे मुळात चुकतंय. त्याला आपलं काय चुकलं आणि आपलं चुकलं असेल तर माफी, दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. मराठा समाजातील लोकांची मनं दुखावलेली आहेत हे पण त्यांना समजत नाहीये. हे दुर्दैव आहे. पण नारायण मनाप्रमाणे असूही शकतं, पण मला म्हणायचं आहे पण असं आहे ना की त्यांनी आज सामनामध्ये जे दिलेलं आहे, सामनामध्ये जे छापलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी असं लिहिलंय की मराठा क्रांती मोर्चाचे अविनाश पवार, दत्तात्रय चव्हाण, रमेश आंबरे, कैलास महाप्ती, बन्सीलाल डोके आदी पदाधिकाऱ्यांनी आज ठाण्यात तातडीनं पत्रकार परिषद घेतली आणि या सगळ्यांनी ही भूमिका स्पष्ट केली की हे व्यंगचित्र याच्यामध्ये काहीही चूक नाहीये किंवा याच्यामध्ये काहीही असं आक्षेपार्ह नाहीये, हा वाद पेटवू नये आणि मूक मोर्चे जे निघतायत त्यातल्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये त्याच्यावरती आपला फोकस असावा. व्यंगचित्राकडे व्यंगचित्राच्या नजरेनेच बघा असं सांगितलं. म्हणजे मराठा मोर्चातल्याच काही नेत्यांना सोबत घेऊन पत्रकार परिषद झाली ठाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पण आता काहींना वाटतंय की याच्यामध्ये चूक आहे व्यंगचित्रामध्ये, पण त्याच वेळेला काही लोकांची नावं छापलेली आहेत त्याच्यामध्ये सामनाने. अहो, कोणाची नावं आणि ज्यांची नावं घेतली ते म्हणजे क्रांती मोर्चाचे सगळे नेते नाहीत. त्यांना ऑथोराईज कोणी केलं नाही. त्यामुळे त्या व्यंगचित्रामध्ये काय म्हणजे आक्षेप घेण्यासारखं काय नाही हे म्हणणं चुकीचं आहे. आता मी तर ते व्यंगचित्र पाहिल्यानंतर तो शब्द टाकायची काय गरज आहे आणि दोन चित्र जी दाखवली एकमेका जवळ येणार याच्यावरून काय समजतं आणि कुठल्या सध्या क्रांती मोर्चा कोण काढताय, महामोर्चा कोण काढताय, मराठा समाज काढतोय, त्याला उद्देशून आहे. एवढंच जर सुभाष देसाईने कळत नाही तर त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये राहणं चुकीचं आहे आणि त्यांना जे काम दिलं ते जबाबदारी जी दिली उद्धवजी ठाकरेंनी ती त्याला पार पाडता आली नाही. त्यामुळे कोणी सारवासारव केली तरी मी तुम्हाला सांगतो, मी शिवसेनेत होतो, आताही या काँग्रेसमध्ये आल्यानंतर या समितीचा अध्यक्ष होतो. शिवसेनेने कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला नाही. आता महामोर्चाची संख्या पाहिल्यानंतर बिथरले आणि त्यांनी सांगितलं बाबा सहभागी व्हा, अमुक व्हा, ही सावरासावर ते करतायत. पण शिवसेनेने यापूर्वी कधीही ओपनली सांगितलं नव्हतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. तुमचं असं म्हणणं आहे, मात्र तिकडे शिवसेनेचे नेते असं म्हणतात की काँग्रेस राष्ट्रवादीनं घाईघाईत आरक्षणाचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे तो टिकला नाही कोर्टामध्ये. आपल्यासोबत भारतकुमार राऊत आहेत. भारतकुमार राऊत सर, तुम्ही शिवसेनेचे खासदारही होतात आणि दुसरी गोष्ट की तुम्ही संपादक
मी येतो राणे सर तुमच्याकडे, मी येतो तुमच्याकडे. तुम्ही संपादकही होतात. अशा पद्धतीचं व्यंगचित्र छापल्यानंतर आलेली प्रतिक्रिया, या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे या आता शिवसेनेनंतर स्पष्ट सांगितलं की आम्ही कुठल्याही पद्धतीची माफी मागणार नाही आहोत, आणि दुसरीकडे मराठा समाजातले काही नेते असं म्हणतात की याच्यामुळं लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. शिवसेनेनं मात्र काही लोकांना सोबत त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, आणि त्यासोबत ते असं म्हणतात की असं याच्यामध्ये काही चूक नाही. म्हणजे आता मराठा समाजाच्या मोर्चामध्ये सुद्धा दोन मतप्रवाह बघायला मिळतात की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. थोडंसं विस्तृत बोलतो याच्याकडे. मी शिवसेनेचा खासदार होतो हे जगजाहीर आहे. इथे मी आता पत्रकार म्हणून बसलेलो आहे. मी एका वृत्तपत्राचा बराच काळ संपादक होतो. त्यामुळे मला एक फक्त सांगायचं आहे की वर्तमानपत्राच्या 16-12 ज्या काही पानं असतात त्याच्यावर येणाऱ्या मजकुरा जरी संपादक जबाबदार असला तांत्रिकदृष्ट्या, त्या दृष्टीने उद्धव ठाकरे हे संपादक असल्यामुळे जबाबदार आहेत, परंतु याचा अर्थ त्यांना ते सगळं माहिती असतं असा होत नाही. त्यामुळे ती एक कायदेशीर जबाबदारी आहे, ती नैतिक जबाबदारी असेलच असं नाही. मी ह्याच्यात पलायनवाद सांगत नाही, कारण मी स्वतः ह्याच्यातून गेलेलो. अनेक वेळा आमच्यावर जे खटले व्हायचे बेअदबीचे वगैरे, आबरू नुकसानीचे, तो मजकूर अनेकदा आधी वाचलेला नसतं, कारण ओळख वाचणे इतकी वेळही नसतो. आता हे जे व्यंगचित्र छापून आलं, हे व्यंगचित्राची अभिरुची उच्च आहे की नीच आहे, हीन आहे, हे तपासायला लागेल. ह्याच्याबद्दल मतमतांतर असू शकतात. परंतु वर्तमानपत्रामध्ये एखादं कार्टून छापून आल्यानंतर त्याच्यावर जर का क्षोभ निर्माण होत असेल तर तो क्षोभ कसा किमान होईल किंवा कसा नष्ट होईल हे बघण्याची जबाबदारी सुद्धा मी पक्ष म्हणून सांगत नाही, वृत्तपत्र म्हणून त्या वृत्तपत्राची ही जबाबदारी, आणि ती त्यांनी सांभाळली पाहिजे. यासाठी कदाचित माफी मागावी लागेल, काहीच हरकत नाही. वर्तमानपत्राच्या जगामध्ये आचार्य अत्रेंपासून अनेकांनी अनेक वेळा माफी मागितलेली आहे. त्यामुळे माफी मागणं म्हणजे काय फार मोठा कमीपणा झाला असं होत नाही. ते छापून आलं, ते त्याच्याबद्दल जर जनक्षोभ असेल तर हे करायलाच पाहिजे. शेवटी कार्टून काय किंवा वृत्तपत्र हे एक प्रकारचं परफॉर्मिंग आर्ट आहे. परफॉर्मिंग आर्टमध्ये जसं नाटकामध्ये जेव्हा स्टेजवर नट उभा राहतो तेव्हा आपल्या डायलॉगनी, आपल्या ॲक्शननी, आपल्या रिॲक्शननी लोकांवर काय परिणाम होईल, त्यांची प्रतिक्रिया काय होईल, हे जसं चांगला अभिनेता जसं जाणतो आणि त्याप्रमाणे तो वागतो, तसंच हे पत्रकारांचं किंवा अन्य लोकांचं, कारण इट इज इन अ वे इट इज अ परफॉर्मिंग आर्ट. तर त्यामुळे आपल्या या लिखाणाचा किंवा आपल्या या चित्रकृतीचा परिणाम काय होणार आहे हे आधी जाणायला पाहिजे. जर तसं जाणलं नसेल तर तो मला वाटतं त्याच्यामधला एरर ऑफ जजमेंट होऊ शकते. एरर ऑफ जजमेंट, आणि त्याच्यासाठी माफी मागणं हा चांगला मार्ग आहे, त्याच्यात गैर असं काहीच नाही. इतकं सांगून झाल्यानंतर मला असं वाटतं की हे जे कार्टून आहे याचा थेट मराठा समाजाशी संबंध जोडणं आणि त्याच्यासाठी अशातच हिंसक आंदोलन करणं, मला असं वाटतं की हे मोर्चाला सुद्धा शोभेचं नाही. कारण क्रांती मोर्चा आतापर्यंत इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतोय. मूक मोर्चा आहे, कुठल्याही घोषणा दिल्या जात नाहीत, कुठल्याही पक्षाचे नेते त्याच्यामध्ये जरी त्यांची इच्छा असली तरी आघाडीवर नाही. आज जनता तिकडे आघाडीवर, आणि एक अतिशय वेगळ्या पद्धतीचे म्हणजे एका प्रकारे व्यंगचित्राचा वाद निर्माण करून मोर्चाची आज सांगलीत हे मोर्चा होता. एकच मुद्दा सांगत तेवढं मी सांगतो की हे जर का वेळीच थांबलं नाही ना, त्याच्यामध्ये सरकारची सुद्धा जबाबदारी आहे, तर मग प्रसंग थोडा गौण होईल. कारण मग सांगतो की फ्रान्समध्ये चार्ली हेब्दो हे जे व्यंगचित्र साप्ताहिक आहे त्याच्यावर केवढा मोठा हल्ला झाला. अर्थात त्याचे प्रसंग वेगळे आहेत, हल्ला करणारे वेगळे होते, अतिरेकी होते, तो वेगळा आहे. परंतु अशा तऱ्हेने साप्ताहिकावर हल्ला होऊ शकतो, दैनिकावर हल्ला होऊ शकतो. असे प्रसंग जर का टाळायचे असतील तर मला असं वाटतं की सर्व नेत्यांनी आपापल्या समाजाला, म्हणजे मी जातीचा समाज नाही म्हणत आहे, तुमचे फॉलोअर्स आहेत, पाठीराख आहेत, यांना शांत करण्याची गरज आहे. खरं तर ह्याच्याबद्दल कधी करावी, सरकारची जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्था. आणि सरकारमध्ये शिवसेना पण आहे, आणि शिवसेनेवरती ही जास्त जबाबदारी यासाठी आहे की त्यांचं मुखपत्र आहे सामना, आणि ते सरकारमध्ये पण आहेत. आणि दुसरी गोष्ट की मराठा समाजाचे मोर्चे निघतात. मी अजित सावंत तुमच्याकडे येतो. अजित सावंत, आता हे जे आहे आजचा जो दिवस होता तो गाजला तो व्यंगचित्रामुळे. खरं तर रोजची जी बातमी असते ती बातमी असते कायम मोर्चाची. मोर्चा विराट झाला, मोर्चांमधल्या मागण्या, मोर्चांमध्ये सहभागी झालेल्या महिला, तरुणी, डॉक्टर, शिक्षक. पण हे अशा पद्धतीचं एक व्यंगचित्र आलं, त्याच्यामुळे जे राजकारण सुरू झालं, त्याच्यामुळं हा सगळा जो फोकस आहे तो फोकस शिफ्ट करण्याचा प्रयत्न होतोय. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे अभिजित, की हे जे व्यंगचित्र आहे ते अत्यंत अभिरुचीहीन आणि दर्जाहीन असं हे व्यंगचित्र आहे, हे आपण पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. परंतु एखाद्या कलाकाराचं स्वातंत्र्य म्हटल्यानंतर
त्या स्वातंत्र्याबद्दल त्याला त्याची सूट दिली पाहिजे आणि त्याच्याकडे त्याने केलेला भले अभिरुचीहीन विनोद का होईना असं पाहून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे खरं म्हटलं तर जास्त योग्य झालं असतं. मी भारतकुमार राऊत यांच्याशी सहमत ह्याच्यासाठी आहे की एक वेगळा आदर्श मराठा क्रांती मोर्चाने निर्माण केलाय की कधीही नव्हे ते भारतामध्ये कधीही असे मोर्चे निघाले नाही, तसे लाखोंच्या संख्येने मोर्चे, मूक मोर्चे, अत्यंत संयमाने आणि शिस्तीने चाललेले मोर्चे, असा एक आदर्श अगदी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जावा असे आदर्श या मोर्चाने निर्माण केले. परंतु मी जे पाहतोय ह्या आता मोर्चांकडे की विविध प्रकारची मंडळी, राजकीय मंडळी, नेते मंडळी ह्या मोर्चामध्ये भले जसं भारतकुमार राऊत म्हणतात तसे पुढारी म्हणून नव्हे तर पाठीराखे म्हणून का होईना सामील होत आहेत. आणि ह्या प्रत्येकाचा काहीतरी वेगळा अजेंडा आहे, त्यांचे कुठलाही अजेंडा किंवा त्यांची विषयपत्रिका एक नव्हे आणि ते आपापला स्कोअर चुकवण्याचा प्रयत्न करतायत की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मला चिंता एकच वाटते की मराठा समाज हा एवढ्या मोठ्या एकजुटीने उभा राहिलेला आणि त्यांनी आपल्या मागण्यांकडे व्यवस्थितपणे लक्ष आकृष्ट केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आता सगळेच जण पॉझिटिव्ह सकारात्मक भूमिका सगळ्यांची. असं असताना काही लोक जर वेगळा अजेंडा लाभणार असतील आणि त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये फूट होऊन हे मराठा समाजाचं आंदोलन जर दुर्बल होणार असेल तर मला असं वाटतं मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व नेत्यांनी आणि खऱ्या अर्थाने मराठ्यांना न्याय मिळावा असं वाटणाऱ्या सगळ्या लोकांनी हे असे प्रकार रोखले पाहिजेत. कारण कसं असतं, कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाचे पाठीराखे असतात आणि ते सर्व समाजात असतात. आज शिवसेनेबद्दल सुद्धा म्हणायला गेलं तर शिवसेनेचे पाठीराखे सुद्धा मराठा समाजामध्ये आहेतच ना. ही गोष्ट आपल्याला मान्य करायला पाहिजे, नाहीतर हे पत्रक निघालं नसतं. शिवसेनेने जी मी गेले काही दिवस सामनाची भूमिका पाहतोय, सामनाने अगदी पहिल्या पानावरती प्रसिद्धी दिलेली आहे मोर्चाला, अग्रलेख त्यांच्या समर्थनार्थ काढलेला आहे, रोकटोक त्या दिवशीचं त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं ना की मग जर आम्ही एवढं सगळं करतो आम्ही त्या मोर्चाच्या विरोधात आहोत असं वातावरण कसं काय सुद्धा सुद्धा राणे साहेब म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे की राणे साहेब म्हणाले की त्यांनी माफी मागायला काय हरकत आहे, माफी मागण्याने कोणी छोटा होत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कोण जसं आचार्य अत्रेंच्या त्यांनी अनेक बाळासाहेबांनी अनेक विनोद अगदी कमरेखालचे विनोद केलेले आहेत आणि ते विनोद महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेले आहेत. कारण महाराष्ट्राची परंपरा अशी आहे, जसं जरी समर्थ रामदास म्हणाले टवाळा आवडे विनोद, तरी सुद्धा महाराष्ट्राने अगदी राजा गोसावी, आत्माराम भेंडेंपासून ते अगदी आजच्या वैभव मांगले आणि भाऊ कदमला डोक्यावरती घेतलेले आहेत. हे सगळे विनोद दर्जेदार असतात असं नाही, कधी कधी असतं त्याच्यामध्ये काहीतरी उजवडावं, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण पुढे जात असतो. परंतु ज्यांना राजकीय लाभ उठवायचा असतो ते अशा म्हणून मला जी चिंता वाटते ती मला शिवसेनेची चिंता नाही वाटत आणि शिवसेनेची चिंता करण्याचं कारण पण नाही, जो तो आपल्या कर्माचे फळं भोगत असतो. प्रश्न आहे तो मला चिंता वाटते ते मराठा समाज एकजूट होत असताना, शिस्तीचं संयमाचं प्रदर्शन घडवत असताना त्या मराठा समाजाच्या मध्ये कुठेतरी फूट निर्माण होता सगळं राजकारण बाजूला ठेवण्याचा जो प्रयत्न मराठा समाजाच्या राजकारण आता येऊ घातलंय की काय असं मला वाटतं. नक्कीच तोच मुद्दा आहे. कारण आज विखे पाटलांची जी पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे जे बोलले त्याच्यामधून असं होतं की आता तीनही पक्ष म्हणजे भाजप जो सत्तेतला पक्ष आहे त्यांनीही तोच मुद्दा उपस्थित केला की पोटशूळ उठल्यामुळे, भगवे झेंडे बघितल्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पोटशूळ उठलाय. नारायण राणे साहेब असं होतं का की भगवे झेंडे दिसल्यामुळे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पोटशूळ उठलेला आहे? हा पोटशूळ उठायचं कारण काय जे म्हणतात ना त्याला खरं राजकारण कळत नाही. ते भगवे झेंडे शिवसेनेचे आहेत का हिंदू धर्माचे आहेत हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. काय कुठलाही झेंडा दिसला आपला झेंडा आहे असं समजण्याचं कारण नाही. तुमचा अशा ह्या मोर्चांमध्ये हे मोठे प्रचंड मोर्चा लाखोन निघायला मध्ये हे शिवसेनेचं काय योगदान आहे, काय संबंध आहे? बरं आम्ही कोणत्याच पक्षाचं योगदान मानायला तयार नाही. आम्ही म्हणालो नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने की आम्ही योगदान देतोय. जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधले जे मराठा नेते आहेत त्या आपण त्या जातीत जन्माला आलोय आणि म्हणून आपल्या जातीचा आज आरक्षणाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासाठी सहभागी होतात. काही श्रेय मिळावं म्हणून नाही. आजही मी त्या समितीचा अध्यक्ष होतो, मी मराठा समाजाचा आहे, आताही मराठा समाजाची बाजू मांडतोय. त्या जातीत जन्म झाला म्हणून काहीतरी योगदान द्यावं म्हणून, मला राजकीय काय मिळवायचं म्हणून नाही. बरोबर आहे राणे साहेब, तुम्ही म्हणताय ते अगदी जरी बरोबर असलं तरी शिवसेनेचं असंही म्हणणं आहे ना की तुम्ही घाईघाईत अहवाल तयार केला, अहवाल तयार करताना अभ्यास पुरेसा केला नाही, त्याच्यामुळे ते आरक्षण टिकलं नाही कोर्टामध्ये. ऐका नाही ऐका ना तुम्ही, ही बाजू कोणी सांगितलं घाई आहे? शिवसेना म्हणते म्हणून. काय अभ्यास आहे शिवसेनेच्या कोणाचा या अहवालाबद्दल किंवा आरक्षण देण्यासंबंध? काय अभ्यास आहे? 9 महिन्याच्या अगोदर निवडणुकीच्या कॅबिनेटने निर्णय घेतला की मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी समिती करा आणि त्या समितीचा अध्यक्ष मला केला. मला महाराष्ट्रभर फिरून प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक संघटनेला भेटून मराठ्यांच्या संघटना, विरोधी समाज, ओबीसी
सगळ्यांना भेटलो मी. त्यानंतर आम्ही अभ्यास केला, सर्व्हे केला सरकारतर्फे, कलेक्टरनी सर्व्हे केला, 18 लक्ष लोकांचा सर्व्हे केला, 18 लक्ष लोकांचा. आणि त्याच्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा जो आहे, जो घटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) प्रमाणे आरक्षण देण्याचा जो अधिकार महाराष्ट्रात म्हणजे सरकारला आहे, राज्य सरकारला, त्यानुसार आम्ही आरक्षण शिफारस केली 16%. 34% समाज महाराष्ट्रात आहे, आम्ही 16% आरक्षण. त्यांचा गरिबी म्हणजे मागासलेपणा आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक आणि आर्थिक गरिबी पाहून आम्ही ती शिफारस नियमाने केलेली आहे. आम्ही घाई केली नाही. अध्यादेश कायद्याने काढला जातो, कायद्याने काढला जातो. मुद्दा लक्षात आलेला आहे. जो आरोप होता तेवढाच मी आरोप तिथे सांगण्याचा प्रयत्न केला. मुद्दा लक्षात नाही. हो नाही, पण ऐकून घ्या, तुम्ही ऐकून घ्या. आज कोर्टाने पण केंद्रीय मागास आयोग, वर्गीय आयोग याचा अहवाल पाहिला, मंडळाचा आयोग पाहिला, पण राणे समितीने दिलेल्या अहवालामध्ये सर्वे त्यांना ज्या प्रकारे सादर करायला पाहिजे होता अफिडेव्हिट मधून आम्ही सादर केला सर्वे, आणि त्याची कुठल्या कारणासाठी आणि घटनेच्या कुठल्या कलमाच्या नुसार 52% वर आरक्षण मागतायत, हा विषय हायलाईट करायला पाहिजे. तो तिथे केला नाही आणि म्हणूनच मराठ्यांच्या विरोधात तो निर्णय गेला. या सरकारने गेल्या 2 वर्षात आम्हाला विचारतात तेवढ्या वर्षात काय केलं, 2 वर्षात काय केलं यांनी? 2 वर्षात 1% तरी पुढे गेले काय? स्वतः काय करायचं नाही, त्याचा अभ्यास नाही, आणि फक्त आता अंगलट आलाय आणि म्हणून बाजूस. आम्ही त्या कार्टूनचा विषय बनवत नाही, पण आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या मध्ये मांजरीसारखी शिवसेना आलेली आहे. चला ठीक आहे, मुद्दा लक्षात आलेला आहे. मी बीजी कोळसे पाटील आपल्यासोबत. बीजी कोळसे पाटील साहेब, गेले 3 आठवडे 4 आठवडे 1 महिनाभर मराठा आरक्षणाचा विषय, मोर्चांचा विषय मध्यभागी होता, केंद्रभागी होता, आणि आता अचानक एक कार्टून आलं, त्याच्यानंतर हा सगळा फोकस शिफ्ट होतोय, राजकारण सुरू झालंय, प्रत्येक जण आपला स्कोर सेटल करतोय. नाही, असं आहे की आता भरतकुमार राऊत बोललेत, राणे साहेब बोललेत, त्याप्रमाणे ह्या कार्टून मागे त्यांचा काय हेतू स्वच्छ नाही. त्यांनी मूक मोर्चाचा मुकाम मोर्चा, आणि ते बिचारे इनोसंट पोरं, तरुण पोरं आहेत, कुठली लिडरशिप नाहीये यांच्या. आता कॉन्ट्रडिक्शन मी ऐकल्या. एक म्हणतो की भगवे सगळे झेंडे असल्यामुळे यांचं धाबदान आणलंय, आणि दुसरा म्हणतो की एनसीपी आणि काँग्रेस हे मोर्चे अरेंज करते. आमच्या दृष्टीने एनसीपी काँग्रेस नालायक तर भाजप महानालायक, त्यामुळे आम्ही कोणाच्या बाजूचे नाही. परंतु जर एनसीपी काँग्रेसने मोर्चे अरेंज केले असते तर भगवे दिसले नसते. त्यामुळे भगवे हे छत्रपती शिवाजीचा निशाण आहे म्हणून दिसतात. मराठ्यांच्या पोरांना सुद्धा आपण हे असं दुर्लक्ष करून चालणार नाही. एक असं झालंय की कुणी उठावानं मराठ्यांच्या पोरावर टपली मारावी. सिनेमात आमची बदनामी, तमाशात आमची बदनामी, नाटकात आमची बदनामी, टीव्हीच्या सिरियलमध्ये आमची बदनामी, किती सहन करायचं आम्ही आणि का करायचं? त्यामुळे त्याचाच हा भाग म्हणून हे कार्टून आहे. हे कार्टून टिंगल टवाळी करण्यासाठी आणि आमची बदनामी करण्यासाठीच आहे, आमच्या इनोसंट पोरींच्या बदनामी करण्यासाठी आहे. आणि पुन्हा आज काय समर्थन आहे की असमर्थनीय मागण्यांसाठी एनसीपी आणि काँग्रेस यांनी घडून आणलेला हा मोर्चा आहे. असमर्थनीय मागण्या काय आहेत? असमर्थनीय मागण्या काय आहेत? अरे ज्या समाजाला आम्ही असं म्हणतो की मुद्दा साहेब, ज्या समाजामध्ये 56% लोकांची जमीन ही 1 हेक्टरच्या आत आहे, त्याच्यामधून जर अशा प्रकारे दगडफेक होत असेल, मूक मोर्चाला जर गालबोट लागत असेल, तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा विषय आहे. त्याचं राजकारण सुरू झालंय म्हणून चिंता वाटायला लागली महाराष्ट्राला की यातून काही वेगळं घडतं की काय. कोणी समर्थन करणार नाही, पण हा अधिकार, अरे बाळा ऐक तू, हा अधिकार शिवसेनेला आहे का? आयुष्यभर दगडफोडच केली आहे, आयुष्यभर राष्ट्रीय प्रॉपर्टीचं वाटोळं केलं यांनी, जाळपोळ केली. अगदी जिजामातेचा पुतळा जेव्हा आम्ही तिथे जिजामातेचा अपमान धुवून काढण्यासाठी जेव्हा आम्ही तिथं आंदोलन केलं, तेव्हा यांचा नार्वेकर म्हणजे उद्धवचा नार्वेकर पीए आणि त्या बाई गोरे यांचं संभाषण पोलिसांनी टेप केलेलं आहे की जाळपोळ करा, एसट्या जाळा. अरे कोणाच्या बापाच्या एसट्या आहेत आणि त्या सगळ्या जाळायच्या? तर तुम्ही आम्हाला शिकवताय की दगड टाकलेत. ही आता त्यांच्या भाषेत असं आहे की ही तुम्ही केलेल्या आमच्या बदनामीची प्रतिक्रिया आहे. तुम्ही जे नेहमी म्हणता ना की तुम्ही काही करायचं सांगायचं ती प्रतिक्रिया आहे. कुणाला येऊ द्यायचं नाही. राष्ट्रीय परराष्ट्रीय कशावर तुम्ही भाष्य करायचं? एक साधा संपादक कशावरही बोलतो. एक राज्यसभेत त्याला म्हणत 5 मिनिटं बोल,
चला, कशा करता हा राऊत आमच्या मागे लागलेला आहे मराठ्यांच्या? बीजी कोळसे पाटील साहेब, तुमचा मुद्दा जो आहे तो लक्षात आलेला आहे. तुम्ही आता म्हणलात की शिवसेनेनं मुद्दाम ही टिंगलटवाळी केलेली आहे, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं मागणी केली की त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. आपल्यासोबत मधू चव्हाण आहेत, भाजपचे नेते आहेत. ते मधू चव्हाणजी, तुम्ही काय कारवाई करणार आहात? गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री. मधू चव्हाणजी, आवाज येतोय माझा? हो, मला मगातपासून तुम्ही कुठल्या चर्चेत सहभागी करून घेतलं नाही. तुम्ही आता मला फक्त डायरेक्ट कारवाईचं शिवसेनेवर काय करताय, मूळ प्रश्नाचा मला विचारा ना. तो राहिला बाजूला. सगळ्यांना तुम्ही चर्चेमध्ये मुद्दे मांडायला संधी दिली, मला दिलीच नाहीये. मी गप्पा बसलोय तुमच्या समोर. हॅलो, बोला बोला. हॅलो, गेला आवाज गेला, मधू चव्हाणचा आवाज गेला. हॅलो, मधू चव्हाणजी, तुम्ही सलग बोला, तुमचा मुद्दा सलगपणे मांडा. मधू चव्हाणजी, नाही, मुळामध्ये या ठिकाणी ऐकायला येते का माझं? हा, येतंय, ऐकू येतंय, बोला तुम्ही. ऐकायला येतंय का माझं? बोला तुम्ही मधू चव्हाणजी. आपल्यामध्ये डिले आहे, अंतर आहे, टेक्निकल प्रॉब्लेम आहे. तुम्ही सलगपणे तुमचा मुद्दा मांडा. हॅलो, थर्मासला पाणी द्यायला सांग ना. हॅलो, हॅलो, ऐकायला येतंय का ते तरी पहिलं सांगा. चला, मुद्दा असा आहे मधू चव्हाणजी, तुमचा आवाज मला पूर्णपणे ऐकायला येतोय, स्टुडिओमध्ये सगळ्यांना ऐकायला येतोय. तुम्ही सलगपणे बोला. आता या ठिकाणी माननीय कोळसे पाटील साहेब म्हणाले, बोलता बोलता बोलण्याच्या ओघात, बाकी त्यांच्याबद्दल एक न्यायाधीश निवृत्त म्हणून मला आदर आहे, पण निवृत्त न्यायाधीशाने हा पक्ष नालायक आहे, तो महानालायक आहे, असे शब्द त्यांच्या शोभेत येत नाहीत. मी त्यांच्या शब्दाचा निषेध करतो. भाजपला नालायक म्हणतात. अहो, बोलतोय तुम्ही, मला बोलू तर द्याल. त्या ठिकाणी त्यांनी असं नालायक, हा नालायक बोलायला नाही पाहिजे. मुद्दा क्रमांक 1 आहे असा की जे कार्टून काढलं गेलंय ते निषेधार्हच कार्टून काढलं गेलंय. कारण त्या ठिकाणी असलेले सामनाचे आताचे कार्यकारी संपादक आहेत, त्यांना असं वाटतं की ते कोणालाही काही बोलू शकतात, कोणाची कुचेष्टा करू शकतात, कोणालाही देशाच्या पंतप्रधानाला वाटेल ते बोलू शकतात, महान सल्ले देऊ शकतात, आणि म्हणून त्या ठिकाणी ते कार्टून जे आहे ते अपमानास्पदच आहे. पण मला असं वाटत नाही की शिवसेना त्या ठिकाणी अशा प्रकारचा मराठा मोर्चा जे निघालेले आहेत त्यांचा अपमान करणाऱ्या कार्टूनच्या बाजूने असं माझं मत नाही. कारण आता जे मोर्चे निघाले आहेत ते भारताच्या राजकीय इतिहासामध्ये अतिशय आदर्श असे मोर्चे आहेत मराठ्यांचे. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नेतृत्व नाही, घोषणा नाहीत, बेशिस्त नाही, पिपाणी मोर्चात वाजवणं नाही, मोर्चामध्ये हौशे गौशे नवशे नाहीत. ते एक मनामध्ये असलेला असंतोष अनेक वर्षाचा त्या ठिकाणी आर्थिक सामाजिक मागासलेपणाचा तो व्यक्त करण्यासाठी मूक मोर्चा काढतायत. त्यामुळे त्याची त्या ठिकाणी दखल घेणं आवश्यक आहे. माननीय नारायण राणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल ते माझे व्यक्तिशः मित्र आहेत आणि त्यांच्याबद्दल मला अतिशय व्यक्ती आणि आपुलकी आहे. पण बोलता बोलता ते असं म्हणाले की 2 वर्ष झाली, आता याला राजकीय अभिनिवेश आपण कोणी देऊया नको. कारण प्रत्येक सामाजिक प्रश्नाचा असा जो उद्वेग निर्माण होतो त्यावेळेला एका समाजाच्या घटकाचा सुमारे 4 कोटी मराठा समाज, माझ्या माहितीप्रमाणे 34% म्हणजे 4.25 कोटी असेल, आणि तो असा जागृत झालेल्या अवस्थेमध्ये आहे. अशा वेळेला त्याला राजकीय अभिनिवेशाने पाहून आपण त्या प्रश्नाकडे बघू नये. कारण या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून सगळ्यांनीच वेळीच उपाययोजना केली नाही तर या महाराष्ट्रात जाती जातीमध्ये अनेक प्रकारच्या तेढ निर्माण होतील, याची आपण सगळ्यांनी मिळून काळजी घेतली पाहिजे. आता मी हे बोलत नाही पक्षीय अभिनिवेशाने की काँग्रेसने 15 वर्ष काय केली. मुळात ऑक्टोबरला त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री त्यांनी शपथ घेतल्यानंतर हा पहिला जो अध्यादेश होता तो रद्द करण्यात आला. मधू चव्हाणजी, तुमचा मुद्दा सगळ्या लक्षात आलेला आहे. हे सगळं जे आहे ते 1.5 महिना झालं बोललं जात आहे, म्हणून मी तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारला की आता काँग्रेस आणि एनसीपीनी मागणी केलेली आहे की सामनावरती फौजदारी कारवाई करावी, शिवसेनेवरती कारवाई करावी. गृहमंत्री तुमचे, तुम्ही काय कारवाई करणार आहात? कलमाच्या अंतर्गत कसं आर्थिक आणि सामाजिक त्या ठिकाणी
त्यांना संरक्षण देता येईल, आरक्षण देता येईल. मुद्दा असा आहे की मी सुरुवातीला सांगितलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु काही बोलण्याचं नाही. आणि शिवसेना पक्ष म्हणून यांच्या त्या राऊतांच्या संबंधी त्यांच्याशी सहमत असेल असं मला वाटत नाही. कायद्याच्या प्रमाणे त्या ठिकाणी मागणी केली असेल तर योग्य ते कायद्याच्या निकषावर हे कार्टून जनतेने केलेली तो असलेला असंतोष याची योग्य ती कायद्यावरची तपासणी करून योग्य ती कारवाई शासन करेल. चला ठीक आहे, मुद्दा लक्षात आलेला आहे की योग्य ती कारवाई शासन करेल असं म्हणतात. पण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. आता मधू चव्हाण जाता असं म्हणाले की शिवसेनेमध्ये जे चालू आहे किंवा संजय राऊतांनी जे दिलेलं आहे त्या वर्तमानपत्रात जे छापून आलेले आहेत, जरी त्याची टेक्निकल जबाबदारी उद्धव ठाकरेंची असेल तरी ते काही सहमत असतील असं नाही. मग हे कुणाच्या परवानगीनं छापण्यात आलं किंवा असं कार्टून छापण्याचे परिणाम होऊ शकतात याची कल्पना होती का किंवा होती तरीही छापलं गेलं का, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, कुठे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. तर कार्टून शिवसेनेच्या अंगलट आले का या विषयावरती आपली चर्चा चालू आहे. मी पुन्हा एकदा जाणार आहे. भारतकुमार राऊत आहेत आपल्यासोबत. भारतकुमार राऊत सर, तुम्ही अनेक वर्ष हे सगळं बघता की ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं की मधू चव्हाण म्हणाले की आम्ही बघू त्याच्यामध्ये काय आहे आणि मग कारवाई करू. पण मुद्दा असा आहे की आता राजकारण चालू झाले. शिवसेनेचा जन्म किंवा मार्मिक पहिलं मला वाटतं व्यंगचित्र मासिक आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं बरंच गाजलेलं, ज्याचा जन्मच शिवसेना आणि याचा कार्टूनमधून झाला असं म्हटलं तर मग त्याच्यातूनच पुढे प्रसिद्ध झाले. याच्यामध्ये काय नेमकं चुकलंय कुठे आणि आता माफी मागून हा विषय संपू शकतो का? मला असं वाटतं की माफी मागून विषय संपायला हवा. आदर्शदृष्ट्या बघता माझं माफी मागितली, जाहीर माफी मागितली, संपादकाने मागितली, कार्यकारी संपादकाने मागितली, तर हा विषय तिकडे संपायला हरकत नाही. परंतु तसा तो संपणार नाही. कारण मला असं वाटतं, मी एक राजकीय विश्लेषक किंवा एक अभ्यासक म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने हा मराठा अपराईज झाला, एका जातीचे लोक कुठलाही नायक नसताना त्यांनी हे मराठा क्रांती मोर्चा काढला आणि त्या सगळ्या ज्या पद्धतीने पाठिंबा मिळत गेला आणि ज्या पद्धतीने मोर्चे सुरू झाले, शिस्तबद्ध सुरू झाले, त्याच्यामुळे कदाचित हे जे सगळे नेते आहेत ना, या नेत्यांचंच धाबदाण आणलेलं आहे की आता आपण नेता राहिलेलो नाही, मग निदान आपल्याला पाठीराखात्री राहायला पाहिजे, नाही तर हे सगळंच आपल्या हातचं सुटेल असं वाटायला लागल्यामुळे हे सगळं सुरू झालेलं आहे. त्यामुळे जरी माफी मागितली तरी सुद्धा हे प्रकरण इथे शमेल असं मला वाटत नाही. कारण तशी कुणाची इच्छा दिसत नाही. फक्त मला एकच वाटतं की ह्या सगळ्या राजकीय नेत्यांच्या खेळामध्ये या कुस्तीमध्ये मराठा समाज जो आहे, जो आपण पिचलेलो आहोत, दडपलेलो आहोत, म्हणून जो आज पुढे येऊन पाहतो ना, त्यांच्या कॉजचं, त्यांचा जो त्यांनी काम हातात घेतलंय त्याचं मात्र खूप मोठं नुकसान होईल असं मला इथे वाटायला लागले. त्याच्यामुळे हे त्यांनी त्या समाजाने जरा दबाव आणून हे प्रकरण बाजूला केलं पाहिजे. नक्कीच. राणेसाहेब आता शिवसेनेची भूमिका तर अशी आहे की आम्ही काही चुकीचं केलेलं नाही. म्हणजे त्यांनी तर असं लिहिलं की व्यंगचित्र हा माध्यमांचा अभिव्यक्तीचा एक भाग असून त्याकडे व्यंगचित्राच्या नजरेनेच बघा, विचलित होऊ नका, त्याचा विपर्यास करून आतताईपणा करू नका, अशी त्यांनी आज चौकट छापलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की माफी मागण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही. आता माफी जर उद्धव ठाकरेंनी मागितली तर हा प्रश्न मिटून जाईल, याचं राजकारण होणार नाही अशी ग्वाही देता येते का आपल्याला, किमान काँग्रेसच्या बाजूने? कशाबद्दल ग्वाही देते? जर उद्धव ठाकरेंनी किंवा कार्यकारी संपादकांनी या व्यंगचित्राबद्दल जर माफी मागितली उद्धव ठाकरेंनी किंवा कार्यकारी संपादकांनी, तर हा प्रश्न इथंच मिटेल अशी ग्वाही देता येते का? त्याचं राजकारण पुढे होणार नाही, किमान मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आणि या मोर्चाच्या उद्देशासाठी? नाही, नक्कीच देता येतं. तिथे माफी मागल्यानंतर हा प्रश्न संपतो. कारण प्रिंट मीडिया आपण म्हणा किंवा एक चॅनलमध्ये म्हणा, मीडियामध्ये एका अशा चुका होतातच. आणि ह्या अशा चुका झाल्यानंतर, कुठल्याही प्रकारे चूक झाल्यानंतर दिलगिरी व्यक्त केली जाते. त्यामध्ये नवीन काही नाहीये. पण इथे शिवसेनेची भूमिका ही ज्या प्रकारे ते सांगतायत आमची काही चूक नाही, त्याच्यात काही चुकीचं नाहीये असं त्यांना वाटतंय. पण त्या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत हे त्यांना समजत नसेल ना, तर खरंच त्याच्याबद्दल आपण
मी काय इथे भाष्य करू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगेन की त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, पण दिलगिरी व्यक्त केली नाही. आणि म्हणून मराठा समाज हे क्रांती मोर्चा काढायचं थांबतील आणि इथे काय वेगळं वळण लागेल असं अजिबात होणार नाही. कारण क्रांती मोर्चा हे आरक्षणासाठी काढले जात आहेत, अॅट्रॉसिटीमध्ये बदल व्हावा म्हणून काढले जात आहेत, किंवा अन्याय होतोय, अत्याचार होतोय, थांबला पाहिजे म्हणून जात आहेत. ते क्रांती मोर्चाचे विषय वेगळे आहेत. पण हा मध्ये विषय आणून क्रांती मोर्चाला व्यत्यय येईल अशी कुठली कृती मराठा नेते किंवा अन्यही कोण करणार नाही असं मला वाटतं. नक्कीच. पण आताच एक महत्वाची बातमी आलेली आहे की बुलढाण्याचे खासदार आहेत प्रतापराव जाधव, त्यांनी राजीनामा दिलेला आहे म्हणजे या सगळ्या घटनेमुळे, आणि ही अतिशय गंभीर बाब होत चाललेली आहे. शिवसेनेच्या अंतर्गत पण त्याचे पडसाद उमटू लागलेले. तर एकनाथ शिंदेंनी पण मगाशी एक मीटिंग घेतलेली होती. तर आता हा जो सगळा प्रकार आहे तो इतक्या थांबणार नाही असं जे तुम्ही राऊत सर म्हणाल होता ते म्हणजे आता दिसू लागलेलं आहे की आज पण एका नगरसेवकांना आपला राजीनामा दिलेला होता आणि त्याच्यानंतर प्रतापराव जाधव म्हणजे खासदारांनी राजीनामा देणं ही अतिशय गंभीर बाब आहे. याची दखल उद्धव ठाकरेंना नक्कीच घ्यावी लागेल. आता या दृष्टीने जर राजकारण तर चालू झालेलं आहे, कारण प्रत्येकाला भीती आहे की मराठा समाज जर नाराज झाला तर आपल्याला परत अजून 2 वर्षांनी 3 वर्षांनी परत त्याच समाजाकडे जायचं. अजित सावंतजी, काय होऊ शकतं आता जर माफी मागून प्रश्न मिटत नसेल, आता जर उद्धव ठाकरेंना मान्यच नसेल शिवसेनेला की आपण चूक केली आहे तर माफी मागण्याचा प्रश्न नाही असं जर ते म्हणत असतील तर हे प्रकरण मिटणार कसं? राणे साहेबांनी मगाशी जी भूमिका घेतली, एक तर म्हणजे ते प्रहारचे सर्वतोपरीने प्रहार या दैनिकाचे संपादक आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शिवसेना मार्मिक पासून सामनापर्यंत व्यंगचित्रांच्या ताकदीतून घडत असताना त्याचे ते साक्षीदार होते. आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे राणे साहेबांचे पुत्र आमदार नितेश राणे हे स्वतः व्यंगचित्रकार आहेत, प्रहारमध्ये ते व्यंगचित्र काढतात. आणि त्यामुळे त्यांनी तशी थोडी संयमाची भूमिका घेतली की माफी मागितलेले प्रश्न सुटेल, अशा चुका होत राहतात. परंतु पुढे जे राणे साहेब म्हणतात की हे इथेच थांबेल, तिथे मला थोडंसं मी माझ्या मनामध्ये संदेह ह्याच्यासाठी आहे की आता मधू चव्हाण म्हणाले, मधू चव्हाण जसं मी अगोदरच्या सत्रात मी म्हणालो होतो की हिशेब चुक्त करण्याचा प्रयत्न होतोय. आता मधू चव्हाणांचं जे वक्तव्य होतं शिवसेनेच्या बाबतीमध्ये ते म्हणाले की त्या कार्यकारी प्रमुखांना असं वाटतं, संपादकांना तमुक वाटतं, शिवसेना प्रमुखांना तसं वाटतं, सामना अमुक भूमिका पंतप्रधानांबद्दल घेते. हा एक हिशेब चुकता करण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे आपसात राहून सुद्धा हिशेब चुकता करतायत. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे बोट दाखवते आणि त्याच वेळेला टीकेचं लक्ष मधू चव्हाण भाजपा नेते हे शिवसेनेला करतायत. त्यामुळे मी जे मगापासून म्हणतोय की ह्या हिशेब चुकते करण्याच्या प्रकारामुळे हे कधीही संपणार नाही. कारण आता ही एक अस्वस्थता राजकीय पक्षांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये निर्माण झाली की आमचं राजकारण संपुष्टात येत आहे की काय. आणि म्हणून मला वाटतं की मराठा नेत्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही आजपर्यंत राजकारणाला आणि राजकारणाला लांब ठेवण्यात यशस्वी झालात, पण आता ही मंडळी, ही खरी वेळ आहे खरं तर राजकारणाला सावध राहण्याची, सकल मराठा समाजाने हे ओळखलं पाहिजे आणि लक्ष विचलित न होऊ देण्याची. मधू चव्हाणजी, मला असं वाटतं की सावंत, तुम्ही माझ्या बोलण्याचा विपर्यास करतात. एक तर पहिली गोष्ट, आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो, जसं मी भरतकुमार राऊतांच्या मताची सहमत आहे. जे माननीय पंतप्रधानांना सल्ले देतात, देश कसा चालवायचा, संरक्षण कसं करायचं, काश्मीरचा प्रश्न कसा सोडवायचा, त्या संजय राऊतांना हे त्या ठिकाणी व्यंगचित्र छापल्यावर त्याचे काय परिणाम होतील हे माहीत नव्हतं असं कसं म्हणून चालेल. त्यामुळे सावंत, माझ्या बोलण्याचे 2 भाग आहेत. कार्यकारी संपादकांनी म्हणजे संजय राऊतांनी त्या ठिकाणी क्षमा मागितली पाहिजे, पण शिवसेना म्हणून मराठा समाजाला दुखवून त्या ठिकाणी त्या शिवसेनेला कधी राजकीय पक्ष म्हणून असं वाटेल असं मला वाटत नाही. शिवसेना पक्ष म्हणून व्यंगचित्र काढून या मोर्चांना त्या ठिकाणी हिनवावं असं शिवसेनेला कुठल्याही प्रगल्भ पक्षाला वाटेल असं मला वाटत नाही. म्हणून तुम्हाला विचारतो की शिवसेनेची भूमिका, खासदार असलेल्या संजय राऊतांची भूमिका आणि पत्रकार असलेल्या संजय राऊतांची भूमिका वेगळी असं तुम्हाला वाटतं? राहिला मुद्दा दुसरा की नाही, खासदार असलेले संजय राऊत, पत्रकार असलेले संजय राऊत हे एकच आहेत. ते सत्तेमध्ये आपण एकत्र आहोत. पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना सल्ले जाहीर दिले जात नाहीत, ते अग्रलेखातून सल्ले देतात. त्यामुळे कार्यकारी संपादकांनी क्षमा मागितली पाहिजे. राहिला मुद्दा की क्षमा मागितल्यानंतर हा प्रश्न संपला पाहिजे, कारण हितचिंतकांना हेच वाटतंय जे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत की कुठेतरी डायव्हर्ट लक्ष व्हावं आणि मूळ प्रश्नाकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं जाऊ नये. आणि म्हणून भरतकुमार राऊत म्हणाले, नारायण राणे साहेब म्हणाले,
तसं कार्यकारी संपादक म्हणजे संजय राऊतांनी क्षमा मागितली मराठा समाजाची, तर हा विषय इथे संपवावा. आणि जो अभूतपूर्व अशा तऱ्हेचं महाराष्ट्रात मराठा समाजाने एक आदर्श आंदोलनाचं निर्माण केलं आहे. नक्कीच मुद्दा लक्षात आलेला आहे की हा विषय इथे संपला पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे, पण शिवसेना माफी मागायला तयार नाहीये. त्यांनी एक चौकट छापली, त्याच्यावरती समाधानी राहा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी येतो बीजी कोळसे सर, तुमच्याकडे मी येतो, पण त्याच्या आधी मला राऊत सर तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की राजकारणात शिवसेनेचे आता मोठ्या संख्येनं खासदार आहेत, आमदार आहेत, ते सत्तेमध्ये सहभागी आहेत. नेतृत्वाला याची पूर्णपणे जाणीव आहे की या प्रश्नामध्ये अतिशय गंभीर आणि अतिशय चिघळण्याच्या वाटेवर असलेला हा जो प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं काहीतरी झालं तर त्याचे तीव्र पडसाद उमटू शकतात. अशा वेळेला माफी मागण्याचं नाकारणं, याला काय म्हणायचं? म्हणजे नेतृत्वाचं म्हणजे नेतृत्वाकडे दूरदृष्टी असतात असं म्हणतात, मग याला काय म्हणायचं? एक लक्षात घ्या, माफी मागायला नाकारलं म्हणजे उद्या ते मागणार नाहीत असंही नाही. राजकारणामध्ये सगळे डावपीच असतात, काही काळ ताणायचं असतं, तर किती ताणायचं हे ज्याला कळतं तो योग्य राजकारण सुरू असतं. त्याच्यामुळे तसं होणार. दुसरी गोष्ट, आता आपण आपल्याचकडे मी पडद्यावर बघतोय की प्रतापराव जाधवांनी राजीनामा दिला, रायमुलकरांनी राजीनामा दिलाय. आता ह्यांनी राजीनामे दिलेत ही प्रेशर टॅक्टिक आहे, हे दबाव तंत्र आहे. याचं कारण असं, जर का त्यांना खरंच राजीनामा द्यायचा असेल तर आता प्रतापराव जाधवांची तिसरी टर्म आहे, त्यामुळे त्यांना हे निश्चित माहिती आहे की जर राजीनामा द्यायचा तो उद्धव ठाकरेंच्याकडे जाऊन उपयोग नाही. जर राजीनामा खरंच तुम्हाला द्यायचा आहे तर तुम्ही तो लोकसभेच्या अध्यक्षांकडे द्यायला पाहिजे. ज्या अर्थी त्यांनी तो न देतात, ज्या अर्थी त्यांनी तो उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलेला आहे, त्या अर्थी त्यांना राजीनामा द्यायची मनापासून इच्छा नाही, परंतु एक दबाव तंत्र म्हणून आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी म्हणून त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे. आणि असं होतच असतं. मलाही माहिती आहे की हे काही आमदार आणि खासदार एका शिवसेनेच्या मंत्र्याच्या कॅबिनमध्ये भेटले आणि त्यांनी सांगितलं तुमचं ठीक आहे, तुम्ही राज्यसभेवर येता, विधान परिषदेवर येता, जे संपादक आहेत ते राज्यसभेवर येतात, लोकांमध्ये जाऊन मतं मागण्याचं काम हे आम्हाला करावं लागतं. आणि त्यामुळे अशा तऱ्हेचं व्यंग्यचित्र जर आमच्या मुखपत्रात छापून आलं तर आम्हाला लोक जोड्याने मारतील, अशा तऱ्हेची भाषा वापरली गेली. नाही, म्हणून मी राऊत सर तुम्हाला विचारलं की यांच्यासाठी मतं मागायला जाण्याचं काम जर उद्धव ठाकरे करणार असतील तर त्यांना हे दिसत असेल की याचे तीव्र पडसाद उमटत आहेत, तर मग इतकी लिटमस टेस्ट, इतकी ताणाताणी का करायची? 25 तारखेला कार्टून छापून आले, आज आपण 27 तारखेला आहोत, अजून 2च दिवस झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की काही काळ ताणून नंतर त्याच्यामध्ये काहीतरी धोरण स्वीकारलं जाईल. असं छापून आल्यावर दुसऱ्या दिवशी जर माफी मागून टाकली तर काय पद्धतीचा राजकीय पक्ष आहे हा, असं सुद्धा झालं असतं ना. त्यामुळे अजूनही वाट बघायला लागेल. आणि जर राजीनामा परत सांगतो की जर माफी मागितली तरी सुद्धा हा प्रश्न जसं सावंत आता म्हणत तसं हा तिकडे थांबेल असं नाही, कारण हे ज्या पद्धतीने सगळं उसळलेलं आहे हे काही नैसर्गिक नाही. नक्कीच त्यासाठी मोठा डाव आहे. आणि त्यामुळे जर का मुकमोर्चे, क्रांती मोर्चा हे नैसर्गिक आहे, ती त्यांच्या अंतरेची तळमळ आहे, परंतु ज्या पद्धतीने हा विषय काढलेला आहे हे हा राजकीय स्वाभाविक नाही, नैसर्गिक नाही. जरी माफी मागितली, उद्धव ठाकरेंनी मागितली, संजय राऊतांनी मागितली, समस्त सामना परिवाराने मागितली, तरी सुद्धा हा प्रश्न थांबवायला तयार असतील. बीजी कोळसे सर, मी तुमच्याकडे येतोय. मुद्दा असा आहे की शिवसेनेने तर पूर्णतः नकार दिलेला आहे माफी मागायला. मग यानंतर सकल मराठा समाजाची भूमिका काय असली पाहिजे? कारण आज दगडफेक झाली, आज 2 दगड पडले, शाईफेक झाली, त्याच्यामुळं मोर्चाची चर्चा बाजूला राहिली आणि ही चर्चा सुरू झाली. तर आता याच्यामधून ही वेळ आहे की या सगळ्या राजकारणातून बाहेर पडून आपल्या उद्देशावर लक्ष केंद्रित करण्याची. तर याबद्दल तुम्ही काय सांगणार? मी तर असं म्हणेल की उद्धव ठाकरेंनी माफी मागूच नये. महाराष्ट्रातील बहुजन समाजाला, विशेषतः मराठ्यांना कळलं पाहिजे की यांची शिवाजीशी काय कमिटमेंट आहे, यांनी शिवाजीच्या कारभाराप्रमाणे काय कारभार केलेला आहे. आणि आज जे कार्टून काढले ते छत्रपती शिवाजीच्या सगळ्या आयडिओलॉजीच्या विरुद्ध आहे. लहान लहान मुली आहेत इनोसंट, आणि त्यांची तुम्ही मुखे घेता असं दाखवता. ही याच्यासारखा हलकटपणा दुसरा काय असू शकतो? आणि पुन्हा म्हणायचं की आम्ही आग्रलेख लिहितोय आणि तुमच्या मागण्याला समर्थन देतोय. म्हणजे 2 टप्पी आहेत की तुम्ही आता म्हणताय, आज म्हणताय की हे त्यांचे मागण्याच असमर्थनीय आहेत, तुम्ही काय आग्रलेख लिहिताय? म्हणून शिवसेनेचं खरं स्वरूप या देशातल्या, आमच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि बहुजनांना कळलं पाहिजे की ते विरोधी आहेत. त्यांनी जिजामातेच्या सुद्धा त्या बदनामीच्या वेळी आम्हाला विरोध केलेला आहे. मी सर्वांना विनंती करतो, मराठ्यांच्या मुलांना, की समजून घ्या, अभ्यास करा की शिवसेनेने आतापर्यंत तुमच्यासाठी काय केलं. आणि शिवसेनेने आतापर्यंत छत्रपती शिवाजीच्या नावाने जो खजिना जमा केला असेल, काय पक्षासाठी असेल, कशासाठी असेल, तितका खजिना छत्रपती शिवाजीकडे नव्हता. म्हणून आम्हाला या दृष्टीने आम्ही संदेश देतोय
की सगळ्या मराठा नेत्यांनी सगळ्या पक्षातून बाहेर पडलं पाहिजे आणि फक्त मराठा सर्व गरिबांना बरोबर घेऊन सत्तेवर येऊ शकतो हे आमच्या मराठीच्या पोरांना कळलं पाहिजे. फक्त त्यांनी दम धरला पाहिजे आणि ज्या पद्धतीने हे मोर्चे त्यांनी संयमाने शांततेने चालू केलेले आहेत त्यांच्याकडे कोणी लिडरशिप नाहीये. कुणीतरी 10-5 लाख रुपये देत असतील पण ते त्यांना लीडर मानायला तयार नाहीत. मी स्वतः नगरच्या मोर्चामध्ये हजर होतो. राधाकृष्ण विखेला सुद्धा लोकांनी सांगितलं की तुम्ही वर जायचं नाही, खाली या आणि रस्त्यावर उभे राहा. विजय कोळसे सर, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम आहे ना. मुद्दा असा की त्यांना मागे जायला सांगितलं, आज ते सगळ्यात पहिल्यांदा मागणी घेऊन पुढे आले की यांच्यावर फौजदारी कारवाई करा म्हणून. तयार नाही आणि ते त्याचं बरोबर आहे. बरोबर आहे, फौजदारी कारवाई तर केलीच पाहिजे कारण आर्टिकल 19 प्रमाणे बोला आर्टिकल 19 प्रमाणे यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असेल तरी आर्टिकल 19 प्रमाणे पुन्हा त्याच्यावर बंधनं पण आहेत की कोणाची बदनामी होता कामा नये, कोणाच्या भावना दुखवता कामा नये. त्यामुळं जेव्हा जेम्स लेनच्या वेळी हा प्रश्न निघाला तेव्हा आम्ही म्हटलं होतं की जेम्स लेनने आमच्या महापुरुषाचा अपमान केलेला आहे. ते काही दंगलीसाठी वगैरे नाही पण त्याने आमच्या दैवताचा अपमान केलेला आहे आणि तो त्याला आर्टिकल 19 प्रमाणे करायचा अधिकार नाही. तोच नियम बाबा पुरंदरेला आहे आणि तोच नियम शिवसेनेला आहे. चला ठीक आहे. मुद्दा असा आहे की सकल मराठा समाजाने याविषयी म्हणजे रस्त्यावरती नारायण राणे सर, शेवटचा 1 मिनिट आहे, मी तुमच्याकडे येतोय. रस्त्यावरची प्रतिक्रिया देण्यापेक्षा कायदेशीर त्याच्याबद्दलचा मार्ग शोधला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, हे जास्त गरजेचं आहे का या सगळ्या राजकारणामध्ये अडकून पडणे? 1 मिनिट आहे. अरे शिवसेनेला बोला पक्षांनी रस्त्यावर येऊ नये असं सांगायचा अधिकार आहे का? शिवसेनेला इतर पक्षांनी रस्त्यावर येऊ नये, दगडफेक करू नये असा सांगायचा शिवसेनेला अधिकार आहे का? नाहीये. आम्ही कुणाचं समर्थन, दगडाचं समर्थन करत नाही, मारामारी समर्थन करत नाही. आम्हाला नको आहे. मराठ्यांच्या मुलांना आम्ही विनंती करू की तुम्ही तसं करू नये, परंतु तो अधिकार शिवसेनेला नाही कारण शिवसेनेने फक्त राष्ट्रीय संपत्ती जाळण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे मला माफ करा कारण या देशामध्ये आता हे समजून घेतलं पाहिजे की आम्ही कधीतरी एखादा दगड फेकला असेल परंतु नेहमीच यांनी आतापर्यंत स्थापनेपासून फक्त बसेस जाळल्या, काय जे मुद्दा लक्षात आला. विजय कोळसे मुद्दा लक्षात आलेला आहे की तुम्हाला याचं समर्थन होऊ शकत नाही, मात्र माफी नाही मागितली तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा आणि मोर्चाच्या उद्देशावरती लक्ष केंद्रित करा असा संदेश आहे. शेवटी असं आहे की राजकारण सुरू झालेलं आहे. कुठलीही घटना ज्याला ऐतिहासिक, सामाजिक किंवा राजकीय घटना घडते त्याला कुठेही तो अपघात नसतो. त्याच्यामागे अनेक पदर असतात, त्याच्यामागे अनेक मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यां गेले 1-1.5 महिना हे सगळे मुद्दे निद्रिस्त अवस्थेत होते आणि आता एक ज्वालामुखी जो आहे तो जन्म घेऊ लागलेला आहे. त्यातला पहिला जो त्याचं दर्शन झालेलं आहे ते आज सामनात छापून आलेल्या व्यंगचित्रामुळे झालेला आहे. त्याच्यामुळे सकल मराठा समाजावरची जबाबदारी मूक मोर्चे काढण्याच्या पेक्षाही जास्त वाढलेली आहे. या राजकारणापासून वाचून याच्यातून पुढे जाऊन आपल्या उद्देशावरतीच लक्ष केंद्रित राहिलं पाहिजे. ही ती जबाबदारी आहे, ना की कुठल्याही एखाद्या घटनेमुळे विचलित होऊन रस्त्यावरचे दगड हातात घेण्याची. आपल्या सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. पाहत रहा एबीपी माझा.